नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. कालच्या भागामध्ये कलाने तिला सर्पदंश झालेला असतो तरी सुद्धा ट्रॉफी जिंकून आणलेली असते मंगळागौर स्पर्धेमधून. आणि जेव्हा कलाला त्रास झालेला असतो म्हणजे जेव्हा तिला साप चावलेला असतो तेव्हा सरोजने तिची विशेष काळजी घेतलेली असते. कालच्या भागात आपल्याला सरोजचं बदललेलं रूप दिसलं, म्हणजे चांगलं रूप दिसलं. त्याचबरोबर आता स्पर्धा जिंकून जेव्हा घरी येतात सगळेजण तेव्हा आता अद्वैत कलाची विशेष काळजी घेत असतो, तिला दागिने काढण्यामध्ये मदत करत असतो. त्यानंतरून म्हणजे तो तिची खूप काळजी घेत असतो, तो तिला खूप जपत असतो आणि आता तो तिला लेक्चर सुद्धा देत असतो. अद्वैत कलाला खूप काही गोष्टी सुनावत असतो. तो म्हणतो आता बास झाला, खरे खूप दगदग करून घेतेस तू आणि तुला दगदग करायची सवय लागली. कुठलंही काम नीट कसं करायचं हे शिकवावं लागणार आहे तुला आता. आणि आज बघितलंस ना, नशीब त्या सापाचं विष जास्त पसरलं नाही. कसा साप चावला बघितलंस ना, किती वेंधळेपणा करतेस तू. तेवढं बरं मी वेळीच डॉक्टरला घेऊन आलो आणि त्यांनी ते अँटीवेनमचं इंजेक्शन दिलं. ते इंजेक्शन पण लवकर देण्यात आलं, ते पण बरं झालं एका हिशोबाने. एक गोष्ट शिकवावी लागणार आहे तुला, अगदी लहान मुलांना आपण शिकवतो तसंच. आणि मी सुद्धा तुला तशीच शिकवणार आहे ती गोष्ट, त्याशिवाय तुझ्या डोक्यावरून जातील सगळ्या गोष्टी आणि त्याशिवाय माझ्या डोक्यावरची काळजी सुद्धा काही कमी होणार नाही. असं अद्वैत आता कलाला सुनावता बोलता ड्रावरमधून एक फर्स्ट एड बॉक्स काढत असतो आणि एक मेडिसिनचा बॉक्स काढत असतो. त्या बॉक्सचं काही काम नसतं म्हणून तो बॉक्स तो पुन्हा ठेवून देतो आणि मेडिसिनच्या बॉक्समधून कुठली तरी मेडिसिन काढता तो हे लेक्चर देत असतो कलाला. आणि कला अगदी हसत सुरुवातीला ते ऐकते, पण आता हे ऐकता कलाचा डोळा लागतो. आणि आता जेव्हा अद्वैत ते मेडिसिन्स घेतो आपल्या हातामध्ये कलाला देण्यासाठी आणि परत कलेच्या दिशेने येतो, तोवर त्याला दिसतं की कला झोपते, म्हणजे झोपून गेलेली असते. तेव्हा आता अद्वैत कलाचा डोळा लागलेला बघून म्हणतो किती थकलेली आहे बिचारी. आणि थकणारच ना, दिवसभर केवढी दगदग झाली आहे तिची. झोपू दे तिला, उठेल तेव्हा देऊन देईल औषध, असं म्हणत आता अद्वैत कला झोपलेली असते तर तिला झोपू देतो. कला आता बसल्या झोपून घेतलेलं असतं कलाने बेडवर, तिला झोप लागून गेलेली असते. तेव्हा आता अद्वैत तिचे पाय सरळ करतो, तिला व्यवस्थित बेडवर लोळवतो आणि पांघरून देतो तिला व्यवस्थित. कला इतकी दमलेली असते की तिला याची सुद्धा शुद्ध नसते. आणि आता कला झोपी जाते, म्हणजे कला अगदी गाढ झोपेत असते आणि अद्वैत आता कलाची विशेष काळजी घेत असतो, म्हणजे तिला व्यवस्थित झोपवतो, तिच्या अंगावर व्यवस्थित पांघरून देतो. आणि आता इतक्यात कलाच्या चेहऱ्यावरची बट मागे करताना अचानक अद्वैतला लक्षात येतं. अद्वैत म्हणतो मी एवढी का काळजी करतोय, बरोबर आहे ना, दिवसभर किती दगदग झाली हिची आणि साप चावला हिला. आता साप हा रोज चावतो का हिला, मला हिची काळजी तर घ्यावीच लागेल. माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तर हेच केलं असतं, असं म्हणत आता अद्वैत लगेच जागचा उठतो आणि लगेच तिथून वळून बाहेर जाऊ लागतो. तितक्यात आता अद्वैत अचानक जाता थांबतो आणि पुन्हा कलाकडे एकदा वळून बघतो. आता कलाकडे वळून अद्वैत पुन्हा स्वतः अशी म्हणतो की आता हिच्या जागी जर दुसरं कोणी असतं तर मी हेच केलं असतं. अद्वैत अगदी अस्वस्थ होत असतो, म्हणजे त्याला कळतच नसतं की तू कलाची काळजी का करतोय. आणि मग त्याला हे कुठे कळतंय की तो तिच्या प्रेमात पडलेला आहे, तो तिच्या प्रेमात पडू लागलेला आहे. आता हे सगळं चाललेलं असतं आणि म्हणूनच आता अद्वैत पूर्णपणे अस्वस्थ झालेला असतो. तितक्यात आता दुसरीकडे रात्रीची वेळ असते आणि आता रात्रीच नैना रोहिणीच्या खोलीत असते आणि रोहिणी तिथे घडलेला जो सगळा प्रकार होता स्पर्धेच्या ठिकाणी त्या प्रकाराबद्दल सगळं काही नैनाला सांगते. आणि थोडक्यात नैनाला असंही सांगते की तो साप ठेवणारी, कलाला जो साप चावला तो साप तिच्या बॉक्समध्ये ठेवणारी मीच होती आणि तो जो बॉक्स होता सापाचा तो मला आणून देणारी कोण असेल बरं. तेव्हा आता नैनाला जेव्हा रोहिणी या सगळ्या गोष्टींबद्दल सांगते तेव्हा नैना जराशी अवाकच होते आणि नैना अगदी म्हणते व्हॉट, काय बोलताय मॉम-इन-लॉ, नाही हे कसं शक्य आहे, इम्पॉसिबल आहे. तितक्यात आता तिकडनं लगेच अनामिका एंट्री घेते आणि म्हणते का शक्य नाहीये हे. आता अनामिकाकडे बघून नैना थोडीशी चकितच होते आणि आता लगेच नैना अनामिकाकडे बघते आणि म्हणते राहुलने तुला या प्लॅनमध्ये घेतलाय, याचा अर्थ काय आहे. आणि मी आणि राहुल तर एकाच रूममध्ये असतो, मग मला कसं नाही माहिती. तितक्यात आता रोहिणी म्हणते अगं नेल पॉलिशच्या बाटल्या, मेकअपचं सामान या पलीकडे बघितलंस तर समजेल ना तुला आजूबाजूला काय घडतंय ते. तेवढ्यात आता नैना म्हणते मॉम-इन-लॉ प्लीज. तितक्यात आता रोहिणी म्हणते अगं ज्या सापाने आपलं काम केलं तो अनामिकाच घेऊन येत होती. तितक्यात आता रोहिणी जेव्हा अनामिकाला भेटलेली असते आणि अनामिकाने जेव्हा सापाचा बॉक्स दिलेला असतो रोहिणीला
तेव्हाचा प्रसंग जो असतो तो सगळा प्रसंग आता रोहिणी नैनाला सांगते. आणि एक एक प्रसंग ऐकल्यानंतर नैना जराशी शॉकच होते. तितक्यात आता रोहिणी म्हणते, अगं मी काही आणि त्यावेळी मी काही खोटं बोलत नाही किंवा ही खोटं बोलत नाहीये. त्यावेळी मी स्वतः राहुलशी बोलले होते या सगळ्यांबद्दल. तितक्यात आता नैनाला अनामिका म्हणते की आता पटली का तुला खात्री नैना वहिनी? तितक्यात आता रोहिणी म्हणते, अनामिका, राहुलने तुला या सगळ्या प्लॅनमध्ये आणलं. इनफॅक्ट त्याने या घरात अशा व्यक्तीला पेरलं की कोणाला साधा संशयही येणार नाही. पण तू मला सांग की तू या सगळ्यात कशी काय आलीस? आणि जे सांगशील ते जरा असं स्पष्ट सांग. तितक्यात आता नैना म्हणते की हो प्लीज, जे काही चालू आहे ना तुझ्या डोक्यात ते पटकन सांग मला काय येते. तितक्यात आता अनामिका म्हणते हो सांगणार. तितक्यात आता नैना म्हणते हो प्लीज जरा लवकर. अनामिका म्हणते की हे सगळं माझं नाही, राहुल सरांचं डोकं आहे. तुम्हाला आठवतंय का जेव्हा अद्वैत दादांना अवॉर्ड मिळणार होता तेव्हा सरोज मॅडम काय म्हणाल्या होत्या? त्या म्हणालेल्या होत्या की हा अवॉर्ड चांदेकरांना मिळतोय बिझनेससाठी, त्यामुळे चांदेकरांपैकीच कोणीतरी जाऊन हा अवॉर्ड घ्यायला हवा. चांदेकरांच्या वारसापैकी हा अवॉर्ड कोणीतरी जाऊन घ्यायला हवा. जाऊन घे अद्वैत, असंच ना? तितक्यात आता रोहिणी म्हणते, तो अपमान तर मी कधीच विसरणार नाही. तो प्रसंग खरंच मी कधीच विसरू शकणार नाही. तितक्यात आता अनामिका म्हणते की तोच प्रसंग म्हणजे त्याच प्रसंगाच्या वेळेस तेव्हा राहुल सरांनी सोहमपासून सावध राहा आणि लवकरात लवकर त्याचा खेळ खलास करा हेही सांगितलं होतं. म्हणजे थोडक्यात सोहमला संपवायला सांगितलेलं होतं, बरोबर? तेव्हा आता रोहिणी म्हणते की हो. तितक्यात आता नैना म्हणते, सो राहुलने तुला या कामासाठी पेरलंय तर? यावर आता अनामिका म्हणते येस राईट. तितक्यात रोहिणी म्हणते, अनामिका, राहुलने तुला या घरात का आणलं हे कळलंय मला, पण तू का आलीस? तुझा या सगळ्यात काय फायदा आहे ग? यावर आता अनामिका म्हणते की बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. अनामिका आता एक प्रसंग सांगू लागते ज्यामध्ये त्यांच्या कॉलेजची कॅन्टीन असते आणि कॅन्टीनमध्ये म्हणजे कॉलेजच्या दिवसांबद्दल ती सांगत असते. आता कॉलेजच्या दिवसांमधला सोहम दाखवलेला आहे, त्यानंतरून कॉलेजच्या दिवसांमधलं सगळं दाखवण्यात आलेलं आहे. त्याचे मित्र अगदी आगाऊपणा करताय आणि सोहम सुद्धा. किंवा आता सोहम ज्या टेबलवर बसलेला असतो त्याच्या बाजूच्या टेबलवर एक मुलगी बसलेली असते आणि आता सोहम त्या मुलीला बघत हाय असं म्हणत असतो. तितक्यात सोहमच्या मागच्या टेबलवर अनामिका बसलेली असते आणि अनामिका सोहमकडे खूप होप्सने बघत असते. तिच्या हातात एक रोज असतो. ओके, सो आता या सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. अनामिका अगदी एकटक नजर लावून सोहमकडे बघत असते कारण ती त्याच्या प्रेमात असते त्यावेळेस. आणि जेव्हा अनामिका सोहमकडे बघत असते तेव्हा आता तिची एक मैत्रीण तिला म्हणते, अनामिका जा ना, जाऊन सांग ना त्याला. अगं अशी किती दिवस तू गप्प बसणार आहे? एवढा परफेक्ट लाल रंगाचं गुलाब आणलेलं आहेस तू त्याच्यासाठी, जा ते दे त्याला, नाहीतर इथेच त्या गुलाबाचा गुलकंद होईल आणि तो हातचा निघून जाईल. अगं कितीक दिवस तू आता हे सगळं बघणं, दुरून दुरून बघणं सुरू ठेवणार आहेस तू? जा तू त्याला हो म्हणायला भाग पड. असं आता अनामिकाला तिची एक मैत्रीण सांगत असते. 2 मैत्रिणी असतात तिच्या सोबतच्या. तर तिची एक मैत्रीण तिला हे सांगते तेव्हा ती गालातल्या गालात हसते आणि सोहमकडे एकटक नजर लावून बघत असते. तितक्यात आता तिची दुसरी मैत्रीण म्हणते, अगं चांदेकरांचा मुलगा आहे तो सोहम, तुम्हाला कळतंय का? एवढा इझिली तो ऐकून घेईल हिचं? तेव्हा आता तिची पहिली मैत्रीण म्हणते, तू तिचं ऐकू नकोस बरं, तू उठ आणि जाऊन सांग पटकन त्याला, जा बरं, जा पटकन. असं म्हणताच आता तिची जी मैत्रीण असते ती अनामिकाला पुढे पुढे करत असते, पुढे पुढे लोटत असते. आता जेव्हा सोहम जागचा उठतो तेव्हा तो लगेच आपल्या ठिकाणी जाऊ लागतो, त्याला जिथे जायचं असतं तिथे जाऊ लागतो. आणि आता तो जाईल इतक्यात तिची मैत्रीण, अनामिकाची मैत्रीण, तिला सोहमच्या अंगावर लोटून देते. आता अनामिका पडणार असते पण तितक्यात सोहम तिला पडण्यापासून वाचवतो आणि सोहम आणि अनामिका दोघांकडे बघतच राहून जातात. ते एकमेकांच्या नजरेत नजर टाकून बघत असतात. आणि आता अनामिका अगदी अनएक्सपेक्टेड पद्धतीने सापडलेली असते इकडे सोहमला. म्हणजे पडता पडता सोहमने वाचवलेलं असतं खरं, पण इतक्यात अनामिकाच्या हातामध्ये रोज वगैरे असतं. त्यांचा खूप क्लोज मोमेंट होतो आणि आता तो क्लोज मोमेंट होत असताना लगेच अनामिका त्याच्याकडे बघू लागते, एकटक नजर लावून बघू लागते आणि तिच्या चेहऱ्यावर एक हसू येतं. तर आता सोहम थोडासा अलर्ट होतो. कॉलेजच्या दिवसांमधली गोष्ट आहे ही, कॉलेजच्या दिवसांमधल्या गोष्टी खूप वेगळ्या असतात, स्वभाव सगळ्यांचा वेगळा असतो. तेव्हा आता सोहम अनामिकाकडे एकटक नजर लावून बघतो, तिच्या डोळ्यासमोरून हात फिरवतो आणि म्हणतो की ओ हॅलो काय? तेव्हा आता यावर अनामिका म्हणते, ओ आय एम सो सॉरी, ती माझी मैत्रीण. तेव्हा आता यावर सोहम म्हणतो, काय मैत्रिणीचं काय? असं म्हणत आता सोहम तिच्या मैत्रिणींकडे बघतो, त्या दोघींनाही हात देतो. आणि आता अनामिका बोलू लागते की अरे ते त्यांनी मला धक्का दिला. तितक्यात आता सोहमला फोन येतो
आणि सोहम फोनवर बोलू लागतो. आणि तितक्यात आता अनामिकाचं लक्ष तिच्या मैत्रिणीकडे जातं आणि तिची मैत्रीण तिला इशारा करत असते की अगं जा ना, सांग ना आज तू त्याला पटकन, आजचाच तो दिवस आहे की तू त्याला सांगू शकतेस हे. तेव्हा आता सोहम कोणाशी तरी हसत हसत फोनवर बोलत असतो आणि अनामिका त्याच्याकडे हसत हसत बघत असते. सोहम आता त्याचा फोन ठेवतो आणि पुन्हा त्याच्या मित्रांमध्ये जाऊ लागतो आणि तो अनामिकाकडे बघतही नाही. तेव्हा आता तो अनामिकाला इग्नोर करतो आणि परत आपल्या जागेवर बसतो. आणि इतक्यात आता तिची मैत्रीण, अनामिकाची मैत्रीण तिला सांगते की कमॉन अनामिका, जा तू. आणि आता होतं असं, अनामिकाला इतक्यात करंट लागतं की नाही आपण सोहमला सांगितलं पाहिजे. तेव्हा आता अनामिका लगेच सोहमला आवाज देते आणि म्हणते, सोहू ऐक ना. हाय. काय? अच्छा हां, तू काहीतरी म्हणत होतीस. हाय हाय हाय, बोल ना, काय झालं त्याचं? तेव्हा आता अनामिका अडखळते आणि म्हणते नाही काही नाही, नथिंग. तेव्हा आता सोहम म्हणतो ओके बाय. तेव्हा आता अनामिका म्हणते ओके बाय. तितक्यात तिची मैत्रीण परत अनामिकाला सांगते की अगं जा ना, तुला सांगायचंय तर सांग ना पटकन. तिची मैत्रीण तिला इशारे करत असते. तेव्हा आता अनामिका लगेच पुन्हा सोहमकडे जाते आणि त्याला हात लावत म्हणते की ॲक्च्युली सांगायचंय मला, तुला काहीतरी सांगायचंय. तेव्हा सोहम म्हणतो की ओके गो अहेड, सांग. तेव्हा आता अनामिका म्हणते की मला अजून माझ्या फिलिंग्स काही लपवता येणार नाही सोहम, सी असं म्हणत आता अनामिका लगेच एक गुडघ्यावर बसून जाते आणि ते आपल्या हातातलं जे रोज असतं ते सोहम समोर करते आणि लगेच म्हणजे असं रोमॅन्टिक पद्धतीने ती त्याला सांगत असते आपल्या मनातल्या भावना. अनामिका म्हणते सोहम आय लव्ह यू. तेव्हा आता जेव्हा गुडघ्यावर बसून सोहमला अनामिका एवढं सगळं बोलते तेव्हा सोहम थोडासा शॉक होतो आणि सोहम म्हणतो काय. तेव्हा आता कॅन्टीनमधले सगळे लोक सोहमकडे आणि अनामिकाकडे बघत असतात आणि सोहम एकदा सगळ्यांकडे नजर फिरवून घेतो. तितक्यात आता सोहम थोडा अलर्ट होतो आणि लगेच जागचा उठतो आणि अनामिकाला सुद्धा जागचं उठवतो. सोहम म्हणतो एक मिनिट अनामिका, प्लीज उठ प्लीज उठ, ऐक ना प्लीज, ऐक ना. हे बघ, मला तुझ्या फिलिंग्स कळतायत, पण मी तुला किती वेळा सांगितलंय की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. मला तू नाही आवडत अनामिका, तू माझी फक्त मैत्रीण आहेस, दॅट्स इट. त्यापुढे आपल्यामध्ये काहीही नातं नाहीये. आय नो तुझ्या फिलिंग्स आहेत, पण त्या फिलिंग्स दोघांच्याही असल्या पाहिजेत ना. प्लीज माझ्या मागे मागे करणं आता प्लीज बंद कर. नाही अनामिका प्लीज, आता यावेळेला प्लीज मला काही इमोशनल ड्रामा नकोय. असं म्हणत आता सोहम लगेच त्याच्या मित्रांकडे वळतो आणि आता सोहम डोक्यालाच हात लावून बसतो. आणि अनामिकाला जेव्हा सोहम हे सगळं सुनावतो तेव्हा अनामिकाच्या डोळ्यात अश्रू येत असतात आणि त्यांच्या मागच्या टेबलवर असलेले सगळे जण मित्रमैत्रिणी हसत असतात, टाळ्या देत अगदी. आणि सोहम जेव्हा आपल्या जागेवर बसतो डोक्याला हात लावून तेव्हा अचानक आता त्याचं पुन्हा लक्ष जातं अनामिकाकडे आणि अनामिका त्याला रडताना दिसते. तेव्हा आता सोहम जागचा उठतो आणि म्हणतो अगं अनामिका, तू रडू नकोस ना, रडते काय आहेस. हे बघ, ओके आय एम सॉरी. हे बघ प्लीज रडू नकोस. आय नो मी तुला हर्ट केलाय, त्यासाठी आय एम रिअली सॉरी. अगं पण मी तुला खरं सांगितलं ना, मी तुला खरं सांगितलं कारण मी मुली फिरवणाऱ्यांपैकी नाहीये ना, मी मुली फिरवणाऱ्यांपैकी. मी तुला स्पष्ट सांगितलं म्हणजे तू मूव्ह ऑन होऊ शकशील. आणि हे बघ, तू माझ्याकडून कुठल्याच अपेक्षा ठेवू नकोस प्लीज. आपल्यामध्ये काहीही होऊ शकत नाही. माझा फोकस वेगळा आहे अगं, मला करिअरमध्ये फोकस करायचंय. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुला सांगतो, आणि या गोष्टीमध्ये आपण कोणाला फोर्स करू शकतो का? नाही ना. आय होप तुला समजतंय. हां. आणि यानंतरून तुला समजत राहीलही. असं जर झालं तर खरंच सगळं बरं होऊन जाईल. आणि यानंतरही तुला सगळं समजत नसेल ना, तर आय एम रिअली हेल्पलेस. मी काहीच करू शकत नाही यामध्ये. असं म्हणत आता पुन्हा सोहम आपल्या जागेवर बसतं डोक्याला हात लावून. आणि आता त्यांच्या टेबलच्या मागे असलेले त्यांचे इतर फ्रेंड्स हिच्यावर अनामिकावर हसू लागतात. आणि आता अनामिकाला सगळे चिडवू लागतात. अगदी सोहमचे मित्र सुद्धा चिडवू लागतात. असं म्हणजे असं टिंगल टवाळके करतात, प्यारमेहंदी चिडवत असतात. त्यावर दुसरा मित्र म्हणतो त्याचा की जाऊ दे अनामिका, तू माझ्या टाईपची नाही आहेस ना, माझा फोकस वेगळा आहे. आता सारखं सोहमचे मित्र अनामिकाला चिडवत असतात आणि अनामिका ते सगळं ऐकत असते. तिच्या डोळ्यातून अश्रू निघत असतात. आणि आता सोहम म्हणतोय शांत बसा ना, तुम्ही कशाला चिडवताय तिला, कशाला टिंगलटवाळक्या करताय तिच्या, काय करताय तुम्ही, उगाच कोणाच्या फिलिंग्सची कशाला मस्करी करताय, गप्पा बसाल का जरा. तेव्हा आता सोहम कसं बसं त्यांना शांत करतो, गप्प करतो. तितक्यात आता अनामिका कॅन्टीनमधल्या टेबलवरून उठून आलेली असते. त्या टेबलवरती पुन्हा जाऊन बसते आणि तिची मैत्रीण तिला शांत करत असते. तिची मैत्रीण म्हणत असते मनाला लावून नको घेऊस अनामिका, शांत हो, रडू नकोस. तितक्यात आता सोहमच्या टेबलवर असलेला सोहमचा मित्र त्याला म्हणतो की अरे हे बघ, समोरून जर ती तुला प्रपोज करते तर करून घे ना तू थोडासा टाइमपास. तितक्यात आता सोहम म्हणतो गप ना जरा. तितक्यात आता सोहमचा दुसरा मित्र म्हणतो काय चुकीचं बोलतोय तू, बरोबरच तर बोलतोय, काय चुकीचं आहे त्यामध्ये. यावर आता सोहम म्हणतो हे बघ,
मी मुली फिरवणाऱ्यांपैकी नाही आहे आणि मला या गोष्टींमध्ये उगाच पडायचं नाही आहे. त्यामुळे प्लीज, आणि मला तिच्याबरोबर असलेलं कुठलंही रिलेशन असं बनवायचं नाही आहे. आणि तुम्ही सुद्धा आता याच्या टिंगलटावाळक्या करणं बंद करा, चिडवू नका. आणि आता यावर त्याचा मित्र म्हणतो, म्हणजे पहिला मित्र म्हणतो सोहमचा, अरे एवढं तेवढं चालतंय, तिच्या मनातलं कळलंय ना तुला. यावर आता सोहम म्हणतो, हे असं वेडे आहात तुम्ही वेडे. तेव्हा आता ते त्यांच्या हसू लागतात, म्हणजे सोहम आणि त्याचे मित्र. आणि इकडे अनामिकाला असं वाटतं की सोहम तिची मजा उडवून गेला, तिची मस्करी करून गेला. आता सोहम तिथून निघून जातो आणि त्याचे मित्रही आता तिथून जाऊ लागतात. इतक्यात आता अनामिका जेव्हा सोहमच्या मागोमाग जाऊ लागते आणि म्हणजे ती शॉक होऊन जाते. तिला असं वाटतं की सोहम तिच्यावरच हसतोय, सो ती शॉक होत त्याच्या मागे मागे जाऊ लागते. तेव्हा आता होतं असं की अनामिका जेव्हा सोहमच्या मागे मागे जात असते तेव्हा अचानक आता त्याचे मित्र जे त्याच्यासोबत त्याच्या टेबलवर बसलेले असतात ते आता अनामिकाला बघतात. आणि त्यातून आता त्याचा जो एक मित्र असतो तो म्हणतो, अरे सोड, असंही अनामिकाला त्या सोहमच्या मागे मागे फिरायची लय घाण सवय. पर आता दुसरा मित्र म्हणतो की अरे पण सोहम तिच्या टाईपचा आहे तरी का, तिला कळायला नको. परत आता ते मोठ्या मोठ्या आवाजात तिला चिडवू लागतात, अय चिपकू, सोड त्याला, तो तुला भाव पण देत नाही, सोड त्याला सोड. सगळे आता अनामिकाला असं चिडवू लागतात. कॉलेजमध्ये सगळे टिंगलटवाळक्या करू लागतात अनामिकाच्या. आणि आता त्याच्या मैत्रिणी सुद्धा म्हणतात की हे सगळे काय बोलतायत, का चिडवतायत तिला. आणि आता सगळे जेव्हा हसतात अनामिकावर, सगळे तिला चिपकू चिपकू म्हणून चिडवू लागतात, तेव्हा अनामिकाचा रागात तिळपापड होत असतो. ती खूप रडते आणि तिच्या हातातलं गुलाब ती पार म्हणजे असं चुरगळून टाकते. म्हणजे थोडक्यात अनामिकावर कॉलेजमध्ये असताना खूप म्हणजे या बाबतीत नाइंसाफी झाली असं तिचं म्हणणं असतं. म्हणजे थोडक्यात मला नाही वाटत की यामध्ये कुठे नाइंसाफी झाली आहे, बट ठीक आहे, कॉलेजमधल्यांनी तिला खूप चिडवलं, चिपकू अनामिका, चिपकू अनामिका, आणि ह्याच गोष्टीचा राग तिच्या डोक्यात आहे. म्हणजे आता हे सगळं जे कथाकथन आहे कॉलेजच्या दिवसांचं, तेच कथाकथन आता अनामिका रोहिणी आणि नयनाला करत असते, त्यांना सांगत असते. आणि आता अनामिका म्हणते की चिपकू अनामिका, चिपकू अनामिका, सारखं सारखं माझ्यासोबत त्यावेळी जे काही झालं ना त्याचा बदला घ्यायचाच होता मला. पण मला तरी असं वाटतं की यामध्ये सोहमची काहीच चुकी नाही आहे. सोहमने रिस्पेक्टफुली सांगितलं की मला नाही जमणार, दॅट्स इट. आणि इतर मुलांसारखं तो असा विचित्र वेडवाकडं वागणारा नक्कीच नव्हता. त्याने स्पष्ट सांगितलेलं होतं की माझा फोकस माझा करिअर आहे ऑब्व्हियसली, आणि या सगळ्या गोष्टींसाठी माझ्याकडे वेळही नाही आहे. त्याचबरोबर मला असं आवडतही नाही की मी टाईमपास करेल मुलींसोबत, मुलींना फिरवेल, असले वाह्यात कामं पण मी करत नाही. म्हणजे एकंदरीत त्याने तिचा मान ठेवला, तिचा आदर केला आणि तिला प्रेमात सांगितलेलं होतं. पण बाकीच्यांनी तिला चिडवलं यात त्याची काहीच चूक नाही आहे. अनामिका खूप फालतू कारणावरून बदला घ्यायला उठलेली आहे काहीतरीच. तेव्हा आता अनामिका म्हणते, मी तेव्हापासून सोहमवर लक्ष ठेवून होतेच, पण त्याला जेव्हा प्रेमाच्या वाटेवर ठेच लागली ना तेव्हाच राहुल सरांनी मला गाठलं होतं. आमचा उद्देश एकच होता आणि तो म्हणजेच चान्सही होता आमच्याकडे, आणि आता हीच वेळ आहे सोहमचा बदला पूर्ण करण्याची. आता जेव्हा हे सगळं अनामिका सांगत असते रागात, तेव्हा रोहिणी ते जाणून घेत असते आणि नयनाला सगळं कळतं की अच्छा इथून झाली होय सगळी सुरुवात. तर दुसरीकडे आता कला काहीतरी माती भिजवत असते, आणि माती का भिजवते ती कुणास ठाऊक. तिने तिच्या म्हणजे घराच्या बाहेर आलेली असते ती आणि माती भिजवत असते, आणि माती भिजवता भिजवता कसला तरी विचार करत असते. ती तिच्याच विचारांमध्ये बुडालेली असते आणि कुठला विचार करते देव जाणे. आणि तो विचार करता करता ती माती भिजवत असते आणि जराशी अस्वस्थच असते. तर दुसरीकडे आता अद्वैत कलाला शोधत शोधत घराबाहेर येतो आणि अद्वैतला कला दिसते. आता अद्वैत लगेच कलाकडे धाव घेतो आणि कलाजवळ येऊन उभा राहतो. आता अद्वैत कलाला त्याची घड्याळ दाखवतो, म्हणजे त्याच्या हातातलं घड्याळ दाखवतो आणि लगेच कलाला म्हणतो की खरे किती वाजलेत बघ बरं जरा. मला माहिती आहे तुला तुझ्या मूर्तीचं काम करायचं आहे, आय नो, पण अगं उद्या करूयात ना, मी मदत करतो हवं तर तुला. हां चल चल ते काही नाही असं म्हणत आता अद्वैत तिला हात धरून घेऊन जात असतो. चल बरं आता आराम करायला. तितक्यात आता कला म्हणते अरे पण ऐक ना. तितक्यात आता अद्वैत तिला थांबवत म्हणतो हे बघ पण बेण काही नाही, रात्रीचं कोण जागतं माहिती आहे ना तुला. तेव्हा कला म्हणते कोण. तेव्हा अद्वैत सांगतो घुबड. तेव्हा चल बरं आता मग. तेव्हा कला म्हणते चांदेकर प्लीज. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अरे काय झालं एक्झॅक्टली, तुझ्या डोक्यात काय चाललंय सांग बरं मला. म्हणजे कलाला अस्वस्थ बघून अद्वैत हा प्रश्न विचारत असतो कलाला. आणि कला म्हणते चांदेकर एक विचार मला खूप त्रास देतोय. मंगळागौरीच्या वेळेस त्या खोक्यामध्ये सरोज मॅडमने दिलेलं गिफ्ट असायला हवं होतं, पण मग तिथे साप कसा आला. तुला आठवतंय का मी तुला बोलले होते की या घरात कोणीतरी असं आहे की ज्याला मी नको आहे इथे, पण कोण असेल असं. तेव्हा अद्वैत म्हणतो हो ते लक्षात आहे माझ्या, म्हणजे
कोणी केलं असेल हे सगळं? कोणाचं म्हणजे तो साप कोणीतरी मुद्दाम ठेवला असेल का? तेव्हा आता कला म्हणते राहुल असू शकतो ना. तेव्हा आता अद्वैत म्हणतो अगं पण तो तर, तितक्यात कला मध्येच म्हणते की अरे बेल मिळाली ना त्याला, तुलाच तर फोन आलेला होता, विसरलास का? हे बघ चांदेकर, त्याला जर इतक्या सहजासहजी बेल मिळू शकते ना तर तो यातलं सहजासहजी काहीही करू शकतो. म्हणजे माझा राहुलवर अजिबात विश्वास नाहीये आणि तो कधी काय करेल याचा अजिबात काही नेम नाहीये. अरे हिरे अजूनपर्यंत आजोबांकडेच आहे, आपल्याला ते सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवे. तितक्यात आता अद्वैत म्हणतो खरे अगं किती विचार करशील, मी विचार करताना थोडाफार तरी भान ठेवतो, तू विचार करताना जरा काळ वेळचं काही भान ठेवशील की नाही? आणि तू विसरलीस का हिरे आपण बँकेत ठेवले होते? तितक्यात कला म्हणते अरे चाहो की मी विसरलेच. तितक्यात आता अद्वैत म्हणतो हे बघ खरे तू जास्त विचार करू नकोस, चल तू झोपायला. तेव्हा कला म्हणते की अरे हो मला हात तर धुऊ दे. तेव्हा आता कला आपले हात जे भरलेले असतात ते हात धुवू लागते. कला आता हात धुते आणि लगेच आवरून मध्ये जायला निघते. तिथे आता अद्वैत मनोमन म्हणत असतो की राहुलचा काही भरोसा नाही, तो काही करेल, तो काही करायच्या आत म्हणजे तो काहीही करू शकतो, कोणत्याही थराला जाऊ शकतो आणि तो काही कलाला काही इजा पोचवायच्या आत मला सगळं काही बघावं लागेल. मला खऱ्याची खूप जास्त काळजी वाटते. आज जो प्रसंग घडला त्यावरून तर खूपच. म्हणजे थोडक्यात म्हणायला जर गेलं तर आता अद्वैत कलाला घेऊन जातो आपल्या खोलीमध्ये आणि आराम करायला सांगतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता कला संगीताकडे येऊन पोहोचलेली असते आणि कला संगीताकडे जाते किचनमध्ये आणि संगीता किचनमध्ये काहीतरी काम करत असते, कदाचित ती चहा गाळत असते वाटतं. आणि तेव्हा आता कला लगेच जाते संगीताकडे आणि संगीता लगेच म्हणते कला ये चहा प्यायला. तेव्हा कला म्हणते आलेच असं म्हणत आता कला लगेच किचन ओट्यावर बसते आणि आता जेव्हा कला तशी वरती बसते तेव्हा आता संगीता म्हणते अगं उतर खाली उतर, तिथे बसू नकोस, खाली उतर बघू, खाली उतर. तेव्हा आता कला म्हणते नाही, तू काम करत असताना मी लहानपणापासून ओट्यावरच बसते, मी नाही उतरणार. तेव्हा आता संगीता म्हणते अगं हो की, पण आता तिला ओहळ लागलीये त्यामुळे त्या टाईल्स निखळतायत, खाली उतर बरं आधी, उगाच नको तुला त्रास. तेव्हा आता कलाला हात धरून संगीता खाली उतरवून घेते आणि कला म्हणते अगं आई काही होत नाही, तू कशाला एवढं टेन्शन घेतेस, हे बघ असं म्हणत आता कला त्या भिंतीवरच्या टाईल्सना हात मारू लागते आणि कला हात मारताच ती टाईल पडून येते. म्हणजे भिंतीवरची जी टाईल असते ती खाली पडून येते, तिच्या बाजूच्या टाईलला धक्का मारताच. आणि ती टाईल जेव्हा खाली पडते तेव्हा कला लगेच मागे होते आणि घाबरते. तेव्हा आता संगीता तिच्यावर चिडते आणि तिला म्हणते बघितलंस ना, आता जर डोक्यात पडली असती तर काय झालं असतं, फुटलं असतं तुझं. अगं पावसाळ्याचे दिवस आहे ना म्हणून हे सिमेंट असं निखळतं आणि अशा टाईल्स खाली येऊन पडतात. तेव्हा कला म्हणते अगं पण याचं काहीतरी करायला हवं आपण. तेव्हा संगीता म्हणते अगं काय करणार, दरवर्षीचं दुखणं आहे हे. तेव्हा कला म्हणते असं कसं, काहीतरी करायलाच हवं, थांब. तेव्हा कला आहे ना लगेच तिचा फोन घेते आणि संगीता म्हणते अगं काय करणार आहे तू, साफसफाई करावी लागेल, या पोरीचं पण ना बघावं तेवढं नवीनच आहे. तेव्हा आता कला कोणाला तरी फोन करते आणि फोनवर काहीतरी कोणाला तरी सांगत असते. कला म्हणते फोनवर की हो मी घरीच आहे, तू ये असं म्हणत आता कला फोन ठेवून देते. तेव्हा संगीता म्हणते की काय ग कोणाला फोन केला होतास? तेव्हा कला म्हणते कळेल तुला, चल आपण आवरूया. तेव्हा कला आता आईला मदत करू लागते त्या टाईल्सचे तुकडे उचलायला. तेव्हा आता त्यांचे टाईल्सचे तुकडे उचलून होतात तितक्यात आता सगळे आवरसावर करून संगीता म्हणते कले अगं आता तरी सांग कोणाला फोन केला होतास? तेव्हा तितक्यात आता तिथे अद्वैत येतो आणि अद्वैत नमस्कार करत म्हणतो मिसेस खरे. तेव्हा आता संगीता त्याच्याकडे बघते, अरे बापरे जावई बापू तुम्ही, या. तेव्हा आता अद्वैत म्हणतो ॲक्च्युली मी खरेला न्यायला येणारच होतो पण तेवढ्यात तिचा फोन आलो म्हणून मी यांना घेऊन आलो. तितक्यात आता अद्वैतने एका माणसाला तिथे आणलेलं असतं. तेव्हा तो माणूस तिथे येतो आणि म्हणतो नमस्कार. तेव्हा आता संगीता म्हणते हे कोण आहेत? यावर आता अद्वैत म्हणतो जादूगार आहेत ते. अहो काय मिसेस खरेने मला सांगितलं की किचनमधली टाईल पडली आहे, हे काय, म्हणून यांना घेऊन आलो. हे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि यांच्याकडे एक जालीम उपाय आहे. तेव्हा संगीता म्हणते म्हणजे हे सिमेंट लावणार आहेत का? अहो काय तुम्ही, मागच्या वेळेला पण आम्ही असंच सिमेंट लावलं होतं पण त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. तेव्हा अद्वैत म्हणतो अहो म्हणूनच सिमेंट नाही रॉफ टाईल बसवायचे आहेत आपल्याला. तेव्हा आता संगीता म्हणते रॉफ? तेव्हा अद्वैत म्हणतो की हो रॉफ टाईल अडेसिव्ह हे वापरलं की कायमची टाईल फिक्स होऊन जाते. तेव्हा आता अद्वैत सांगू लागतो आपल्यासोबत असलेल्या त्या माणसाला आणि तो जो माणूस असतो तो प्रॉपर ते मिश्रण वापरून पुढचे कामं करत असतो आणि आता तिथे सिमेंट लावत असतं. आणि आता लगेच अद्वैत म्हणतो की रॉफ टाईल अडेसिव्ह लावलं तर ते सिमेंट असं ओघळणार नाही, कधीच ओघळणार नाही. तेव्हा हे लावून टाईल्स चिपकल्या. तेव्हा आता संगीता म्हणते की अगदी फेविकॉल सारखंच का?
तेव्हा अद्वैत म्हणतो हो अगदी बरोबर, कारण हे फेविकॉल बनवणाऱ्यांचंच प्रोडक्ट आहे. काय ना, आजकालच्या ज्या टाईल्स मिळतात त्या मोठ्या असतात आणि जड असतात, पण रॉफ टाईल लावलं तर त्या टाईल्स अगदी मजबूत पद्धतीने चिपकतात. बघा, टाईल अगदी परफेक्टली फिट झाली आहे बघा भिंतीला. तो माणूस आता परफेक्टली ते सिमेंट तिथे लावतो, त्यानंतर ती टाईल तिथे फिट करतो. तेव्हा आता ती टाईल बघत अद्वैत म्हणतो की बघा ती टाईल किती परफेक्टली फिट झालेली आहे तिथे, ही टाईल्स निघायचं टेन्शनच नाही आता. तेव्हा संगीता म्हणते वा 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 जावई बापू, तुम्ही किती करता आमच्यासाठी, थँक्यू हा. तेव्हा अद्वैत म्हणतो थँक्यू कशाला मिसेस खरे, कोण आहे मी. तेव्हा आता कला लगेच म्हणते हो आई, लदेसेव आणि चांदेकर दोघंही परफेक्शनिस्ट आहे, खुश. तेव्हा आता संगीता म्हणते म्हणजे दोघं पण जगात भारी. तेव्हा आता ते तिघही अगदी आनंदाने झुमून उठतात. तर दुसरीकडे आता अद्वैत त्याच्या घरी असतो आणि अद्वैत कसला तरी विचार करत असतो. अद्वैत तो विचार करत असतो आणि काहीतरी शोधत असतो. अद्वैत म्हणत असतो खरेचा फोन कुठे आता, असं म्हणत अद्वैत सगळीकडे कलाचा फोन शोधत असतो. अद्वैतला काही कलाचा फोन सापडत नसतो, पण अद्वैत कलाचा फोन का शोधतोय. अद्वैत म्हणतो कुठे गेला हिचा फोन, आणि आता अद्वैत ड्रेसिंग टेबल जवळ पण बघू लागतो. तितक्यात त्याला एक फोन सापडतो तिथे, तो असतो कलाचा. सो तो फोन त्याला दिसतो आणि त्या फोनमध्ये तो काहीतरी करत असतो. आणि आता अद्वैत त्या फोनमध्ये काहीतरी करत असतो आणि स्वतःशीच पुटपुटतो. तो म्हणतो कलाचा वेंधळेपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय, 24 तास वॉच ठेवावा लागणार याच्यावर. एक काम करतो, हिचे सगळे कॉन्टॅक्ट्स मी माझ्या फोनला लिंक करतो आणि कॉल फॉरवर्डिंगला माझा नंबर लावतो. आता अद्वैत तशी सेटिंग त्या फोनमध्ये करत असतो. आणि आता अद्वैत म्हणतो प्रोसेस स्टार्ट. तेव्हा आता अद्वैत जेव्हा हे काम करत असतो तितक्यात कला तिथे येते आणि हे बघते. कला अद्वैतला म्हणते काय करतोयस चांदेकर तू. तेव्हा आता अद्वैत काहीच बोलत नसतो. अद्वैत बाजूला येतो लगेच आणि काही बोलत नाही कलाला की काय करतोय तो त्याबद्दल. तितक्यात आता कला म्हणते माझा फोन का घेतलाय चांदेकर. हां चांदेकर तुझ्याशी बोलते मी, कोणाचा फोन आला होता का माझ्या फोनवर, असं म्हणत आता कला लगेच हिसकावून घेते अद्वैतच्या हातून कलाचा फोन. आणि कला बघू लागते तिच्या फोनमध्ये, तर ती म्हणते हे काय, तू माझे कॉन्टॅक्ट तुझ्या फोनमध्ये का सिंक करतोयस, हे काय चालू आहे मी तुझं, हां काय म्हणायचं मी याला. यावर आता अद्वैत म्हणतो हे करणं मॅन्डेटरी आहे खरे. एकतर तू खूप खूप वेंधळी आहेस, तुला स्वतःची जबाबदारी घेता येत नाही, तुझ्या मनात कधी काय येईल हे सांगता येत नाही, त्यामुळे तू काय करतेस आणि काय नाही करत या गोष्टीचा मला आढावा घ्यावा लागतो. दर अर्ध्या तासाने मला कॉल करायचा आणि सांगायचं तू काय केलंस, काय करणार आहेस आणि काय करत होतीस हे सगळं सांगायचं. आणि हे सगळं जर तू केलं नाहीस तर मी कधीच बोलणार नाही तुझ्याशी, असं म्हणत आता अद्वैत लगेच एका बाजूला जातो आणि अगदी अस्वस्थ होऊन बसतो, चिडून बसतो, नाराज होऊन बसतो. यावर आता कला म्हणते तू काय स्वतःला डिटेक्टिव्ह समजतोस का, माझ्या आयुष्यात प्रत्येक मिनिटाला काय घडतंय हे तुला कशाला कळायला हवं. तितक्यात आता अद्वैत जागचा उठतो आणि म्हणतो कारण मला काळजी आहे तुझी खरे, मला काळजी वाटतेय तुझी. हे बघ, एकतर तुला तुझी जबाबदारी घेता येत नाही, तू काय करतेस काय नाही ठीक आहे, हे पर्सनल आहे तुझं ते बरोबर आहे, पण अगं तू काय करते हे तुला कळत नाही आणि मी नवरा आहे तुझा, त्यामुळे तुला माझं ऐकावंच लागेल, बायकोचं कर्तव्य असतं तसं. तेव्हा आता कला अद्वैत जेव्हा हे सगळं सांगत असतो तेव्हा हसायला लागते. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो हसतेस काय. यावर कला म्हणते की अरे तुला पती म्हणायचंय की पत्नी म्हणायचंय ते ठरव आधी, की नवरा बायको म्हणायचंय ते ठरवून घे. तेव्हा आता अद्वैत म्हणतो ठीक आहे झालं ते आता काय. तेव्हा अद्वैत लगेच आता बाजूला येतो. तो म्हणतो ठीक आहे हां, पण जे काही असेल ते असेल, माझ्याकडून चूक पहिल्यांदा झाली आणि हां पण आहे मी परफेक्ट आणि माझ्याप्रमाणे तुला सुद्धा परफेक्ट व्हावं लागणार आहे, माझ्याकडून शिकून घे. काय ना, मी तुला कितीही शिकवण्याचा प्रयत्न केला ना तरी तू तुझा वेंधळेपणा काही सोडणार नाहीयेस. मला त्या गोष्टीसाठीच 24/7 तुझ्यावर लक्ष ठेवायचंय आणि ठेवावं लागणार आहे. आता मला तुला सांभाळावं लागणार आहे. तेव्हा आता कला म्हणते झालं का तुझं, हां किती बुणबुण करतोस रे. तेव्हा अद्वैत म्हणतो आहेस मी परफेक्ट. तेव्हा कला म्हणते परफेक्ट आहेस म्हणून काय सगळं तुझं ऐकून घ्यायचं का, तू नवरा आहेस म्हणून बायकोने निमूटपणे झुकून सगळं ऐकून घ्यायचं असं समजतोस का तू. आणि तुम्ही नवरे आम्हा बायकांना काय समजता, आम्हाला काहीच येत नाही असं, काहीच येत नाही आम्हाला, निर्णय घेता येत नाही आम्हाला, काही अक्कलच नाही असं वाटतं का तुम्हाला. चांदेकर दिवसातली 24 तास आमची मल्टीटास्किंग करण्यात जातात, पण कधी कुठलं काम कधी पार पडावं लागेल हे सांगताच येत नाही. 15 निर्णय घ्यावे लागतात. जीवनाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून सतर्क राहावं लागतं सतत, आणि त्यासाठी परफेक्शन नाही तर नियोजनाची गरज असते. पण तुला काय जातंय रे बोलायला. तुम्ही सगळ्या नवऱ्यांना ना असंच वाटतं की आपल्या बायकांना काहीच येत नाही, आम्ही बाहेर जातो पैसे कमवतो म्हणजे आम्ही महान, डोंबल्याचे महान. एकदा तुम्ही तोंड बघा आरशात, सगळे नवरे सारखे आहेत. तितक्यात आता अद्वैत म्हणतो खरे अगं तू कुठला विषय कुठे नेतेस. तेव्हा कला म्हणते कुठेच नाही जाते मी, इथेच आहे. चांदेकर मला वेंधळेपणाचा आरोप न करता माझ्यावर मला समजून घे ना. तुलाही माहिती आहे चांदेकर, मी जर चुकत असेल तर मी तुझं ऐकून घेईन, पण माझं चुकत असेल आणि तुझं बरोबर असेल तरच मी ऐकून घेईन हां. तेव्हा आता अद्वैतला कलाचं म्हणणं पटत असतं, पण अद्वैत सुद्धा नाराज असतो
पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत स्वतःशीच बोलत असतो की पण मी अचानक एवढी काळजी का करतोय खरेची. दिस फिलिंग इज ऑड. पहिल्यांदा असं काहीतरी होतंय. तेव्हा आता अद्वैत लगेच काउन्सिलरकडे जातो. दुसरीकडे आता तो काउन्सिलरला हे सगळं सांगत असतो. आता हे इतकं सगळं आहे सर माझ्या बायकोचं. आणि वरून मलाच म्हणते की चांदेकर काय करू मी तुझं. तितक्यात आता तो काउन्सिलर लगेच उठतो आणि म्हणतो चांदेकर ठीक आहे हे पाणी घ्या. तेव्हा अद्वैत म्हणतो अहो हे काय करताय, का बरं पाणी का देताय. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो अहो एवढं गोडगोड बोलताय तुम्ही बायकोबद्दल, काय प्रेमात पडला की काय तिच्या. असं ऐकताच आता अद्वैत लगेच आपण पिलेलं पाणी लगेच तोंडातलं ते पाणी लगेच थुंकतो. म्हणजे त्याच्या तोंडून ते बाहेर पडतं ठसका लागून. तो म्हणतो काय मी आणि खरेच्या प्रेमात. अद्वैत अगदी चकित होऊन गेलेला असतो, कारण कुठेतरी त्याला खरंच पटत नसतो की तो कलाच्या प्रेमात आहे असं. बघूया आता पुढच्या भागात काय काय बघायला मिळणार आहे आपल्याला. ते खूप रंजक असणार आहे पुढचा एपिसोड. त्याचबरोबर मला आणखीन एक सांगायला आवडेल मित्रांनो, कालच्या व्हिडिओला खूप छान छान कमेंट्स आलेले आहेत. त्यांचे नावं मी पटकन अनाऊन्स करते आणि माझ्या व्हिडिओचा शेवट करते. त्यात आहे आनंद केसवानी, रेणुका अदमाने, शुभांगी बडेकर, अंजली खरात, नितीन शिंदे, लता देशमुख, चंदा कदम, सुशीला मस्के, स्वामी किचन म्हणून कोणीतरी आहे, प्रगती माळी, दीपक नेवलकर आणि सविता मंडलकर. ओके, तर तुमचं हे प्रेम असंच राहू देत मित्रांनो. आता वेळ झाली आहे माझी थांबण्याची. मी माझ्या वाणीला इथेच पूर्णविराम देते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.